पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं. राहुरीच्या उमेदवारीवर राजकीय सस्पेन्स. एका बाबतीमध्ये मात्र या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील कौतुक खरं केलं पाहिजे. ही जी काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे, याच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा जो विषय आहे, तर त्या बाबतीमध्ये मात्र त्यांचं खरं कौतुक करावं लागेल. हे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे. एकीकडे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली असताना तनपुरेंनी केलेल्या विधानामुळे चांगलीच चर्चा रंगली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली. या जागेवर लढण्यासाठी शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिलेही आग्रही आहेत. त्यांनी मुंबईत वरिष्ठांशी उमेदवारीवरून चर्चाही केली. मात्र त्याचवेळी तनपुरेंनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केल्यानं आणि मतदारसंघात हिंदुत्वाची पताका हाती घेतल्यानं राहुरीतील भाजपचा उमेदवार कोण असणार हा प्रश्न उपस्थित झाला. आता तनपुरेंचं हे विधान ऐका. एका बाबतीमध्ये मात्र या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील कौतुक खरं केलं पाहिजे. ही जी काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे, याच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा जो विषय आहे, तर त्या बाबतीमध्ये मात्र त्यांचं खरं कौतुक करावं लागेल. 2019ला प्राजक्त तनपुरेंनी शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2024ला आमदार शिवाजी कर्डिलेंनी तनपुरेंना विधानसभेत धूळ चारली. मात्र आता पोटनिवडणुकीत तनपुरे कुठल्या पक्षाकडून लढणार हे कार्यकर्त्यांना ठामपणे सांगत नाहीत, ज्यामुळे राहुरीतील उमेदवारीवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुरी विधानसभेच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवत बिनविरोध निवडणूक व्हावी, अन्यथा आम्ही लढायला तयार आहोत असं ठणकावून सांगितलं. मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू. दुसरीकडे पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो, त्यामुळे जनतेचं समर्थन असेल त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील असं विधान भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केलंय. भारतीय जनता पार्टी पक्ष हा बऱ्यापैकी आकलन आणि सर्वेवर चालणारा पक्ष आहे. जे काही रिपोर्ट, ग्राउंड रिपोर्ट, जनतेचं अपेक्षा आणि आकांक्षा ज्या माणसाकडून असेल आणि त्याला जनतेचं समर्थन असेल त्यालाच ती उमेदवारी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेबांमार्फत मिळेल. एकीकडे माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले असताना कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे गुलदस्त्यात ठेवलंय. तर दुसरीकडे भाजपनं अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीबाबत कुठलीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे राहुरीचा उमेदवार नेमका कोण असणार असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र तनपुरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचं केलेलं कौतुक बघता आगामी काळात राहुरीतील राजकीय समीकरण बदलणार का याकडे मतदारसंघाचं लक्ष लागलंय. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहुरी.